सो हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आजचा ब्लॉग डेली ब्लॉग आहे आपला, नॉर्मल एकदम चकामका. आणि आता मी आलो घरी, आताशी आंघोळ वगैरे गेली, सगळं फ्रेश वगैरे झालो. आणि धनुषीला बोललो थोडं नाश्ता बनव. नाश्ता वगैरे केलेला मी आता, जस्टच मस्त नाश्ता होता. आणि आता डेली ब्लॉगमध्ये आपण रेसिपी बघूया, आज काय बनवते तिकडेच चाललो मी बघायला. तर मम्मी आय थिंक उपासना करते, सगळं दाखवतो तुम्हाला. गाईस आपण जरा बाहेर जाऊया, मग बघूया. एवढे महंगे प्रोडक्ट मीच आणलाय, लय महाग आहे मित्रांनो. हा क्रिस्टल ट्रीचा शॅम्पू आहे आणि एक कंडिशनर पण आहे, तो पण आणलाय. मस्त आहे, मी पण यूज केला, एकदम मस्त शायनी केस होतात. चांगला आहे, गुड. म्हणजे आता हा मी पण संपेल. तर जाऊया आपण बाहेर जाऊया. आणि गाईस शॅम्पू आलेले आहेत. आणि शॅम्पू कितीचे तो? शॅम्पू जर मी ज्या दुकानातून घेतलेलं तिथं असा गाईस MRP दिसते का तुम्हाला? इतना महंगा शॅम्पू, ये मास्क आहे आणि दिसते का नाही, हे शॅम्पू आहे 1025, 1025 रुपयाला आहे हा शॅम्पू आहे. आणि ही मास्क. आता हा शॅम्पू लावल्या होती, थोड्या वेळानंतर मास्क लावून कंडिशनर सारखंच ठेवून द्यायचा. इसको हम ओपनिंग करते अभी. मित्रांनो, हा आमचा हॉल आहे आणि हा आहे अधिष्ठान त्याच्या समोर. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. आणि काय आला आता? क्या हो गया? काय आला? कुठे गेलते? बाहेर गेलतो जरा शो शायनिंग करायला. काय नाही, काय असंच डेली ब्लॉग. आणि आता मस्त कांदा वगैरे चॉप केला, टोमॅटो चॉप केलेला आहे. आणि आता काय चालू आहे मॅडम? ते तर सांग, काय बनवत लावलाय? नॉर्मल बिर्याणी. तुम्हाला बिर्याणी बनवत लावले, ते पण नॉर्मलवाली? ये तर साधा काय असतो? मिक्स. ओ डायरेक्ट. मित्रांनो मिक्स. नाही. ठीक आहे मॅडम. तर मित्रांनो, आता आपण बिर्याणी बनताना बघू शकतो. याच्यात काहीतरी टाकलेलं आहे, जेमिनी सनफ्लॉवर ऑइल. आणि आता कांदा चाललेला आहे त्याच्यामध्ये. फिश. तर मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो गेले. पप्पाने गॅस सकाळी बनवून आणलं. आणला का सकाळी? हो, नाईस. पप्पा पण डेंजर आहे. याच्यामध्ये ना आता हा चिकन आहे, चिकन मॅरिनेट केलेलं आहे. लिंबू टाकलं. ह्याच्यात काय काय टाकलं? अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू निपलून घेतलेला आहे. आणि हा आहे कॉर्नफ्लॉवर. आणि याची कोटिंग आता चालू आहे. म्हणजे फ्राईंगसाठी आहे का? ओके, हे फ्रायसाठी आहे. आणि ते आहे जेवणासाठी. तर मित्रांनो, धनश्री तोपर्यंत मॅरिनेट करेल, तोपर्यंत आपण थोडा असंच चवचालू मस्त गोल 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 गोल. काय नाही, बट इथंच आहे तू. माझे केस ना पाय झाले चांगले. तर आता तुझी केस खूप चांगली झाली, स्ट्रेट बघ. गाईस देखो, 4,000 का कमाल देखो. 4 नाही, किती? 5 आणि 2,000चे शॅम्पू. गाईस 7,000 लावलेलं जुनं आहे मला, पटकन एकदम एका रात्री. तर जेवण रेडी होतं आहे. आणि उद्या मला पुण्याला जायचं आहे. उद्या ऑफिसमधून खूप महत्त्वाचं काम आहे मला. तर उद्या मी चाललो आहे पुण्याला. तर धनश्री उद्या एकटीच आहे घरात. आणि परवा आम्ही चाललो आहे, दाखवेल तुम्हाला, फार्म हाऊसला चाललो आहे. तर बघत राहा. कुठे चाललं आहे? येस. तर फुल फॅमिली चाललो आहे. यांची पण फॅमिली चालली आहे, आमची पण फॅमिली चालली आहे. तर बघत राहा गाईस सगळ्यांनी ब्लॉग. मित्रांनो, हिने टाकत लावला, बघू काय आहे. अद्रक लसूण मिरची आणि जिरा. ओके गाईस, अद्रक लसूण मिरची जिऱ्याची पेस्ट गेली तेलान. टाक पटवाट. शाबास. घातला. तर मित्रांनो, आपण एकदा चालू करू जरा, पण पक्का आवाज येतो त्याचा. पक्का आवाज येतो आमचा एकदा. काय लागला?
जळला नाही भाजला चटका बसला. असू दे मित्रांनो, असू दे. कधी कधी होतो जेवण बनवताना असे खूप चटके सोसावे लागतात. मी ले नका बोलू का, ओ माय गॉड. करू दे मला. काय कर ना मग, तुला कोण थांबवले. आपण त्याच्यातच टाकू सगळं आता मिक्स कर सगळा मिक्स कर तू ना. त्याची खिचडी बनव ना, ते मला खावला. भाताला शिटी किती द्यायची तुम्ही बघा ना, भाताला शिट्टी द्यायचे 3. कारण की मला 3 शिट्ट्या दे. 3 शिट्ट्या दिल्या का बंद कर, थोडं वाफू दे. चिकन परत कसं काय शिजवत मग 3 शिटे. अरे कुकर येतो बाई, कुकरमध्ये सगळा शिजतो. हळद काही हळद चालली, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मसाला. हे मसाला टाकते की मजाक. एकच चमचा का तो पण आवडा भरून. मजाक बोलले म्हणजे टाकू लागता, परत बोलते तिकडे जातो. नाही जास्त तिखट नको बाई. धनिया पावडर संपलेली आहे. धनिया पावडर, इकडे पसारा भरले पक्का. इकडे भांडी धुवून घेऊन ठेवले, इकडे पसारा भरले आणि इथं चालले काय जिरा पावडर. जिरा पावडर पण गेले काही. आता घाटल करीन. गार 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 गार. तर मित्रांनो ही घाटेल ते तोपर्यंत मम्मीला बघून, मम्मी काय आपली करते. उपासना कशी चालू आहे जरा बघून. तर मित्रांनो मम्मीची उपासना चालू आहे, एकदम भयंकर उपासना चालू आहे. अधिष्ठान इकडे मम्मीची उपासना चालू आहे. मम्मीला लय आराम आज. मीठ वगैरे चाललेलं काहीच, मीठ वगैरे चाललेलं थांब. आता मम्मी मस्त उपासना करते, धनुष्यकडे जेवण बनवते. मम्मी उठली की मम्मीच्या हातात टाट डायरेक्ट स्वाहा. नाही सोमवार आहे. अच्छा हा सॉरी, मम्मीला सोमवार आहे ना, तर मम्मीला भाजी पण एक साईडला बनवू नंतर. हो सॉरी, मम्मीला भाजी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. एक साईडला भाजी बनवून ठेवली आणि ही माझ्यासाठी चालू आहे का, माझ्यासाठी पप्पासाठी. ओके. तर मित्रांनो मम्मीला उपवास आहे, तर मम्मीसाठी भाजी रेडी आहे. आणि आता आमच्यासाठी जरा बिर्याणीचा दम लागत आहे. बिर्याणीचा दम चालू आहे. दम मसाला चालू आहे. बरं मसाला चालले. मटनचा मसाला का चिकन मसाला आहे एव्हरेस्टचा. अरे मटन मसाला आहे का काहीच. मसाले टाका, टेस्ट वाढवा. जरा तर टाक ना जरा मोठे पण. हा थोडे छोटे कर ना. जाम मोठे आहेत ना. जरा मोठे जरा पीस छोटे कर आणि टाक. तर जरा बिर्याणीमध्ये कसा खायला जरा बरं वाटतं. यो पंख्याचा आवाज जरा जास्त नाही आहे का. बंद करा. नाही राहून दे ना, याला आवरा पण नाही येणार. माझा आवाज पक्का मोठा. तुम्ही ते जर लेग पीसचे काढून आणता का. लेग पीसचा काय 2 लेग म्हणजे तुकडे करून आणायला पाहिजे असा. मग नाही घे बाई. डायरेक्ट आणले. आता ठीक आहे ना, लेग पीस अख्खाच्या अख्खा खाऊ ना आपण. मित्रांनो चिकन केलाय आपल्या. आणि आता कालवा चालू आहे. सॉरी गाईज, शिंका आली मला. कशी स्ट्रेट झाले ना. लिंबू टाकू. टाक. शाबाश. लिंबू ऑलरेडी तुम्ही टाकलेला आहे त्याच्यात. नाही याच्या चिकन मध्ये टाकलं नाही मॅरिनेशन. हा बस झालं. पक्का आंबट होणार थोडंसंच टाक. आपण एक साईडला भात घालू. भात टाकू याच्यामध्येच. अच्छा म्हणजे पूर्ण मिक्स. अच्छा नवीन रेसिपी का. तर मित्रांनो आता डायरेक्ट ही बघा नवीन रेसिपी. डायरेक्ट चिकन आणि भात मिक्स. हे बघू शकता तुम्ही. दम लावत घातलंय तुम्ही. जसं याला काय बोलतात माहितीये का सर, ते कोणती बिर्याणी बोलतात माहिती याला. हा चिकन पुलाव भात पण बोलतात. आणि अजून एक काहीतरी बोलतात, त्याला नाव नाही आठवते मला. काय माहिती वेगळंच काहीतरी नाव बोलतात त्याला. कोणती तरी अशी बिर्याणी बनते एक. आता बघायला लागेल ते, मला नाव नाही आठवत. हो चिकन पुलाव. पुलावच आहे ना. पुलाव नाही बोलत गे. बिर्याणी तर बिर्याणीच असते. चिकन म्हणजे बिर्याणी, भाजी म्हणजे पुलाव. बोलून फायदा.
थँक्यू व्हेरी मच. बरोबर, पप्पा अजून आला नाही, तर पप्पा येतील आता 11 वाजता येतील. मग त्यांच्यासोबतच आम्ही जेवायला वगैरे बसू. आणि विषय असा आहे की तुम्हाला वाटतं मी किचनमध्ये काय करतो, मला कॅमेरा पकडायला ठेवला आहे मित्रांनो. कॅमेरा पकडायला मी स्टँड आहे ना. कोण आहे मी? स्टँड आहे ना, इथं स्टँड. हे बघा बघा आमचं घराचं किचन बघा ना, हिला पण बघा. सुहानाचा मसाला चाललाय मित्रांनो. बिर्याणी मसाला टाकीत घातलाय सुहानाचा. पोरांनो आमचा सगळा मिक्स सगळा कालवा कालव झालेला आहे. आता तो कुकर लागल. काय बोलते? लसूण टाक, अख्खा लसूण. एक खरं अख्खा लसूण टाक ना एक. तूप आहे का बघा तिथं. हा, थोडासा गोवर्धन घी असेल आपल्याकडे. शुद्ध देसी घी थोडासा वरून 2 चमचे. 2 चमचे नाही, 1च चमचा. त्याच्याने काय होतं, टेस्ट वाढतो आणि शरीराला पौष्टिक आहार मिळतात, फॅट्स मिळतात, गुड फॅट्स बोलतात त्याला. आणि आता हे ते फ्रीजमध्ये ठेवतो मी. तू कालव आता कुकरला टाकायला लागते आणि मग आम्ही थोडा वेट करतो. 3 शिट्ट्या. हां, चिकन पण फ्राय करायचं मित्रांनो. थांबा जरा 2 मिनटं. जरा चिकनला कलर येऊन दे, मग आपण फ्राय करू. आणि मम्मीसाठी आज उपवास येतो. मम्मीला मेथीची भाजी आहे आणि हा आमची बिर्याणी आहे. बिर्याणी म्हणजे काय बोलतात, कोणता पुलाव? चिकन पुलाव. आणि आता थोडा मॅरिनेशन झालेला आहे. आता थोडी कोटिंग करून मग हे भाजी रेडी आहे मम्मीसाठी. आणि इथे आपला चिकन मॅरिनेट होऊन मग आता आपण तळायला सुरू करू. चल, तवा ठेव पटापट. हां, मग तवा तर ठेव ना, तेल तर येऊन दे ना. तो तवा पका जर आहे मोठावाला, बघा वजन येतो. काही येतं म्हणतात ते. मग तो तवा डीप फ्राय करायचा होता. मग तू एक काम कर, तो मोठावाला कढाई. तर पोरावं आता शिट्टीवर जणू कुकर तुला शिट्टी मारते. अजून येतो. दूर मस्त दूर. तर एक साईडला मस्त तेल तापीत घेतलेला आणि इकडे मस्त आपला चिकन शिजते. आमची बिर्याणी शिजते मस्त. वास कवर भारी सुटला बा. मॅरिनेशन आता कम्प्लीट व्हायला आली. सगळं मॅरिनेट केलेलं होता पहिला अद्रक लसूण. आता मस्त काय गाईस झाले 4 शिट्या. गॅस बंद. आणि इथं घरगुती मसाल्यांचा मस्त घरगुती मसाल्यांनी मॅरिनेशन झालंय. चटर करतोय चटर कॅमेरा चटर करताय, फालतं नुसतं. काहीच इथून तुम्ही मस्त व्ह्यू घेऊ शकता. तुम्ही 360 नाही काय बोलतो. हा, अख्खाच ठेवलाय का मी? असू दे, घे आता तो मला. तुम्ही खा वेगळं काहीतरी. बरोबर झालं मॅरिनेशन. खतरनाक मॅरिनेशन झालेलं आहे. थोडासा हलका पाणी टाकून पूर्ण एकदम ग्रेव्ही टाईप बनवते का त्याला? ओके मॅडम, ओके. कर पटपट. भूक लागायला लागली मला आता. मला भूक लागली तर मी सकाळपासून काय खाल्लं नाही. तुम्ही उपास केला का आज? मग ठीक आहे, आता जेवू आपण मस्त. चल टाक. कसं आहे? बरोबर आहे, खारट आहे. मग बरोबर आहे, टाक. चल तेलात बुडून टाक. आलाय तेल, आलाय. तर मित्रांनो, तेलात चिकन फ्रायसाठी दिलेलं आहे आपला डीप फ्राय. टाक, अख्खा टाक, पूर्ण टाक. एकदम मस्त होईल फ्राय. मस्त तलत आहे. आणि इकडं एक साईडला बिर्याणी झालेली आहे.
आता डायरेक्ट तुम्हाला प्लेट सजवून कशी झाली आणि चिकन सगळं प्लेटर एकदम लावून देन असे तुम्हाला दाखवेल एकदम सबकी कसा क्या एकदम कसा क्या आहे एकदम कसा एकदम कसं म्हणजे अरे यार सगळं शिकवायला लागते तुला काय पोराव एक साईडला जेवण झाला का एक साईडला भांडी घासायला पण सुरू आहे ना चालू केलेलं हिने भांडी घासून मस्त एकदम ही भांडी घासून झाल्यान ही भांडी पण घासून झाल्यान ती थोडीशी हाताची भांडी आहे ती आणि ही 2-4 टोपा ती झाल्या की मग आमचा रात्रीचा वेळ झोपायचा मस्त एकदम काय बोलते कसं वाटतं तुला एकदम कसं वाटतं म्हणजे कसं वाटतं तुला असं जेवण बनवून रोज रोज लोकांना दाखवून चांगलं वाटतं चांगली गोष्ट आहे आमचं शिजते आणि इकडं मम्मीची उपासना झाली का बघू चला आपण मम्मीची घनघोर उपासना चालू आहे घनघोर उपासना चालू आहे मम्मीची सोनू एकदम तर आता मम्मी उठेल तर मग तिला जेवण वगैरे देऊन आता तिची भाजी पण रेडी झालेली आहे मम्मीची ते झालं की मग आम्ही मोकळे मग आता आम्ही जाऊ झोपायला कारण की मला उद्या जायचं आहे तर मला लवकर उठावं लागेल मला जायचं 7 वाजता टिफिन वगैरे नाही आहे कारण की हॉटेलमध्ये खाणार तो येस 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 तुला डबा बनवायचा उद्या त्रास नाही आहे तर उद्या मी जाईल 7 वाजता तर मला 6 वाजता उठव कारण की तू लवकर उठते तर मला पण लवकर उठव तू पण कशी उठते 7 वाजता तर उठव येस ओके नळ आलं तर 5 वाजता उठ मला 7 वाजता उठव नळ आता कधी येतात 9 वाजता येतात 8-9 वाजता येतात 8-7:30 ठीक आहे तर मग मला उठव 7 वाजता मग मी रेडी होऊन मार्गदर्शन जाईल मी लगेच संध्याकाळी येईल तुला काय खायला वगैरे लागलं तर मला फोन कर मग आता जाऊन आणतो ना मी काल खाल्ले सगळे मेरा नाम तुम खातो असू दे ना काय आला आम्ही घेऊन येतो गाईज जेवण झालेलं आहे रेडी आणि आता मी चालले आंघोळीला कारण की नॅनो प्लास्टर केलं तर वॉश केले नाही केस त्यांनी आता शॅम्पू आणलेले आहेत आता पटापट वॉश करून घेऊया आणि मग सुकलं ते दाखवते की कसे शायनी आता तसं ते ऑइली दिसत आहेतच पण सुकलं होते आता आपण बघूया सो ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच पर्यंत देत राहा चला बाय बाय